सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। आपण आता स्टेशन चौकामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी भाजपाच्या वतीने या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण या ठिकाणी 80x80चं हे स्टेज आहे आणि याच ठिकाणी भव्य सभा स्टेशन चौकामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणार आहे। दरम्यानच्या काळात सकाळी 10 वाजल्यापासून सांगलीचं आराध्य दैवत श्री गजानन गणपती मंदिरापासून आपल्या या भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे। संपूर्ण सांगली शहरातून या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार हे या ठिकाणी या भव्य अशा रॅलीत सहभागी होणार आहेत आणि या संपूर्ण दौऱ्यावर आपल्यासोबत सांगलीचे DYSP संदीप भागवत सर आहेत। सर, मला सांगा, उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत, कशा पद्धतीनं आपण बंदोबस्त लावलेला आहे? महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिकेचे इलेक्शनच्या अनुषंगाने उद्या माननीय मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा आहे। या दौऱ्यासाठी जिल्हा पोलीस दल सांगली यांच्याकडून आम्ही 1 ॲडिशनल SP, 3 DYSP, 10 PI, 39 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि 450 अंमलदार, त्यामध्ये 72 अंमलदार हे वाहतूक शाखेचं नियंत्रण करण्यासाठी असणार आहेत। 2 RCPचे प्लॅटून आहेत। सांगली जिल्हा पोलीस दल बंदोबस्तासाठी सुसज्ज तयारीत आहे। नक्कीच आपण पाहू शकता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज असल्याची माहिती DYSP संदीप भागवत यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितले आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।